आपल्या घरातला पंखा कसा फिरतो किंवा मोठ्या धरणामध्ये वीज कशी तयार होते याचा कधी विचार केलाय का? खरं तर या दोन्ही गोष्टींमागे एक खूप सोपा पण तितकाच शक्तिशाली नियम आहे, तो म्हणजे फ्लेमिंगच्या हाताचा नियम. चला आज तोच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. विजेमुळे गती निर्माण होते आणि गतीमुळे वीज. हे ऐकायला अगदी एखाद्या जादूच्या प्रयोगासारखं वाटतं नाही का? पण यामागे कोणतीही जादू नाही, तर एक साधं सरळ विज्ञान आहे. चला तर मग आज यामागचं रहस्य उलगडूया. तर ही कोणतीही जादू नाहीये, तर हे आहे विद्युत आणि चुंबकाचं एक अटूट नातं, ज्याला आपण विद्युत चुंबकत्व असं म्हणतो. आणि हेच ते तत्व आहे जे आपल्या जगातल्या अनेक मशीन्सना चालवतं, अगदी आपल्या घरातल्या मोटरपासून ते मोठ्या जनरेटरपर्यंत. आणि यामागे आहेत जॉन ॲम्ब्रोस फ्लेमिंग. ते एक इंजिनियर होते, ज्यांना विद्युत प्रवाह आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या बलाची दिशा समजून घेण्यासाठी एक सोपा, लक्षात राहील असा मार्ग हवा होता. आणि त्यातूनच या हाताच्या नियमांचा जन्म झाला. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या नियमापासून, जो आपल्या घरातल्या मिक्सर, पंखा किंवा पाण्याच्या मोटरसारख्या उपकरणांमध्ये वापरला जातो. हा नियम आपल्याला सांगतो की विजेच्या प्रवाहामुळे गती किंवा बल नेमकं कसं निर्माण होतं. म्हणजे सोप्या भाषेत मोटर म्हणजे काय, तर ती वीज घेते आणि त्यातून फिरण्याची क्रिया म्हणजेच गती निर्माण करते. पण हे नेमकं घडतं कसं? चला तेच पाहूया. चला आता हे प्रत्यक्ष करून पाहूया. सगळ्यांनी आपला डावा हात पुढे घ्या. आपली तर्जनी म्हणजे फोरफिंगर चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवेल, मधलं बोट प्रवाहाची दिशा दाखवेल आणि आपला अंगठा आपोआपच बलाची दिशा दाखवेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ही तिन्ही बोटं एकमेकांशी काटकोनात म्हणजे 90 अंशाच्या कोनात असली पाहिजेत. ही एक सोपी युक्ती आहे लक्षात ठेवायला. डावा हात म्हणजे मोटर, हे पक्क लक्षात ठेवा, कारण आता आपण दुसऱ्या नियमाकडे वळणार आहोत, जिथे आपल्याला दुसरा हात वापरायचा आहे. आता वळूया दुसऱ्या नियमाकडे, जो अगदी याच्या उलट काम करतो. हा नियम पवनचक्की किंवा धरणांमध्ये वीज निर्माण करण्यासाठी वापरला जातो. इथे प्रक्रिया अगदी उलटी आहे, म्हणजे इथे आपण गतीमधून वीज निर्माण करणार आहोत. जनरेटरचं काम मोटरच्या अगदी उलटं आहे. विचार करा, पवनचक्की वाऱ्याने फिरते आणि त्यातून वीज तयार होते, किंवा धरणात पाणी खाली पडताना टर्बाईन फिरवतं आणि वीज निर्माण होते. बरोबर, हेच जनरेटरचं काम आहे. आता आपला उजवा हात तयार ठेवा. इथे अंगठा गतीची दिशा दाखवेल, तर्जनी पूर्वीप्रमाणे चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते आणि आपलं मधलं बोट आपल्याला निर्माण झालेल्या प्रवाहाची म्हणजे विजेची दिशा दाखवेल. तर ही झाली आपली दुसरी युक्ती. डावा हात मोटरसाठी आणि बरोबर उजवा हात जनरेटरसाठी. किती सोपा आहे हे लक्षात ठेवायला, नाही का? आत्तापर्यंत आपण दोन्ही नियम पाहिले, पण यात फक्त डाव्या आणि उजव्या हाताचा फरक नाहीये. यांच्यातला खरा फरक आहे कारण आणि परिणाम यांचा. हे बघा, या टेबलमध्ये सगळं एकदम स्पष्ट होईल. मोटरमध्ये आपण वीज देतो म्हणजे विद्युत प्रवाह, हे आपलं कारण आहे, आणि आपल्याला गती मिळते जो त्याचा परिणाम आहे. या उलट जनरेटरमध्ये आपण गती देतो म्हणजे गती हे आपलं कारण आहे आणि आपल्याला वीज मिळते जो त्याचा परिणाम आहे. हाच या दोन्हींमधला खरा आणि मूलभूत फरक आहे. चला आता सिद्धांत तर खूप झाला. आता एक छोटीशी परीक्षा घेऊया. एका उदाहरणातून पाहूया की हे नियम किती समजले आहेत. एक कोडा आहे, नीट ऐका. एक प्रोटॉन म्हणजे एक धनविद्युत चार्ज पूर्वेकडे जात आहे. आता विचार करा, इथे कोणता नियम लागू होईल, डाव्या हाताचा की उजव्या हाताचा? चला तर मग हे कोडा एकत्र सोडूया. फिरणारा प्रोटॉन म्हणजे काय, तर विद्युत प्रवाह, आणि त्यावर बल लागत आहे म्हणजे ही नक्कीच मोटरची क्रिया आहे. आता डावा हात घ्या. मधलं बोट प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच पूर्वेकडे ठेवा. तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने म्हणजे खाली. आता आपला अंगठा कुठे जातोय? बरोबर उत्तरेकडे, म्हणजे बलाची दिशा उत्तर आहे. आलं ना बरोबर उत्तर? तर पाहिलं का, हे नियम फक्त परीक्षेपुरते किंवा पुस्तकांपुरते मर्यादित नाहीत. खरं तर आपल्या आजूबाजूच्या तंत्रज्ञानाने भरलेल्या जगाला समजून घेण्याची ही एक किल्ली आहे. आपण रोजच्या आयुष्यात ज्या गोष्टी वापरतो, आपला फोन चार्ज करण्यापासून ते ड्रोन उडवण्यापर्यंत
आणि इलेक्ट्रिक ट्रेन चालवण्यापासून ते घरात पाणी खेचण्यापर्यंत सगळीकडे हेच नियम काम करत आहेत. हेच या साध्या नियमांचं खरं सामर्थ्य आहे. पण थांबा, एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हे नियम फक्त आणि फक्त दिशा सांगतात. म्हणजे पंखा कोणत्या दिशेने फिरेल हे आपल्याला कळेल, पण तो किती वेगाने फिरेल हे या नियमांवरून कळणार नाही. आणि मग इथेच एक नवीन आणि खूप इंटरेस्टिंग प्रश्न तयार होतो. जर हे नियम फक्त दिशा सांगतात, तर मग त्या बलाची किंवा प्रवाहाची ताकद ती कशी मोजायची? असा कोणता नियम असेल जो त्यांचं प्रमाण ठरवतो? जरा विचार करा, कारण भौतिकशास्त्रात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दडलेलं असतं.